मध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाफास्ट 100 मधून। सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना जेजुरी अपघाताची माहिती दिली, तर फोनवरून रुग्णालयातील माहिती त्यांनी घेतली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळासंदर्भात फडणवीसांनी शरद पवारांनाही मागे टाकलं। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस आता 3ऱ्या क्रमांकावर। अपघात कसा झाला याची सखोल चौकशी करा, अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून प्रशासनाने उपाययोजना कराव्यात। जेजुरी अपघात प्रकरणावर रोहित पवारांचं ट्विट। उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद। थोड्याच वेळामध्ये मातोश्रीवर पत्रकार परिषद होणार। कोणत्या मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधणार याकडे सर्वांचं लक्ष। 92 लाख महिलांची नावं लाडकी बहीण योजनेतनं वगळली। सुमारे 38% महिलांची नावं लाडकी बहीण योजनेतनं कमी। बीड जिल्ह्यातनं सर्वाधिक 28 लाख महिलांना वगळलं। तपासादरम्यान 14,000 पुरुषांनी योजनेचा लाभ घेण्याचाही प्रयत्न केल्याचं उघड। आता अटी लावून लाडक्या बहिणींना वगळलं जात आहे। कर्जमाफीतनं लाखो शेतकऱ्यांना वगळण्याचा सरकारचा डाव। विजय वडेट्टीवारांचा आरोप, तर शेतकऱ्यांना वगळायचं असेल मग कर्जमाफी कशाला देता, वडेट्टीवारांचा सवाल। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं नेहमीच लाडक्या बहिणीला या योजनेला विरोध केला। दरम्यान लाडकी बहीण योजना कधीही मात्र बंद पडणार नाही। लाडक्या बहिणींचे आशीर्वाद महायुती आणि देवाभाऊंच्या पाठीशी आहेत, नवनाथ वन यांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेतनं कर भरणाऱ्या महिला आणि पुरुष लाभार्थी यातनं वगळले, तर लाडकी बहीण योजना सुरू केल्यावर तिजोरीवर ताण येणार असल्याची कल्पना होती। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। नागपूर रामरक्षा आंदोलनाला परवानगीच्या मुद्द्यावरून संजय राऊत आक्रमक, तर आम्ही अजून परवानगी मागितली नाही। रामरक्षा म्हणण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही। फडणवीसांनीही याला पाठिंबा दिला पाहिजे, राऊतांची प्रतिक्रिया। तुमचा उपनेता महिलांवर अत्याचार करतोय, तुम्ही रामरक्षा करण्यापेक्षा तुमच्या पक्षातील सुनांचं रक्षण करा। विनायक राऊतांच्या सुनेनं केलेल्या आरोपांवरून नवनाथ वन यांचा ठाकरेंना टोला। तर शरद पवार निष्पक्ष आहेत, ते आमचे मार्गदर्शक आहेत, ते महाविकास आघाडी कधीच सोडणार नाही, ते संपूर्ण राज्य सोबत घेऊन चालले आहेत। शरद पवारांनी एनडीएचं कौतुक केल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। विनायक राऊतांसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, जादूटोणा केल्याचं सून गिरिजा राऊत यांचे हे आरोप, तर भोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी। माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय, यामागचा सूत्रधार जाहीर करणार। गिरिजानं तेव्हा पोलिसात धाव का घेतली नाही, विनायक राऊतांचा सवाल, तर गिरिजानं 12 कोटींची मागणी केली होती। कोर्ट जेव्हा बोलवेल तेव्हा कोर्टासमोर हजर राहणार। पत्रकार परिषदेत विनायक राऊतांचं स्पष्टीकरण। जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल। महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 8 वाजता बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यासह रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडेंसह अनेक नेते इथे उपस्थित राहणार। अयोध्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी दाखल याचिकांवर आज सुनावणी। याचिकांमध्ये सीबीआय चौकशी करण्याचीही मागणी। 18 जुलैला ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा पठण आणि दानचोरी निषेध आंदोलन। ठाकरे गटानं मंदिर प्रशासनाकडे अद्याप परवानगी मागितली नाही, तर राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवी वाघमारेंची ही माहिती, तर मंदिर पुण्या पक्षाचं नाही, राम तो सबका आहे, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। नागपुरातील ठाकरेंच्या रामरक्षा पठणावरून राजकीय वातावरण आता तापण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस आजीवन सदस्य असलेल्या मंदिराची रामरक्षा पठणासाठी निवड, तर दरवर्षी मुख्यमंत्री या मंदिरात दर्शनासाठी येतात आणि रामनवमीच्या शोभायात्रेत सहभागी होत असतात। पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची बैठक। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून चाचपणी सुरू। नरिमन पॉइंटच्या गरवारे क्लबमध्ये आज संध्याकाळी या बैठकीचं आयोजन। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार। चंद्रपूरच्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची आज ओळख परेड, तर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांच्या समोर ओळख परेड होणार। चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा अधिकृत गटनेता कोण, निकाल प्रलंबित। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचीही आज ओळख परेड। गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता। जिल्हा परिषद सदस्य संदीप भाटिया यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा असून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही। नालासोपारात नगरसेविका प्रज्ञा पाटलांना नागरिकांचा घेराव, तर गो बॅकच्या घोषणा। अतिवृष्टीनंतर विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या श्रेयवादावरून नागरिक संतप्त।
दरम्यान गोंदियाच्या बेरडी पार आणि खुर्शी पारमधील कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. डोंबिवली मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेसह इतर 3 आरोपींना या ठिकाणी कल्याण न्यायालयामध्ये हजर करणार, तर पोलीस कोठडी संपत असल्यामुळे आरोपींना कोर्टासमोर हजर करणार. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणावरून डोंबिवलीमध्ये मनसे भाजप आमने-सामने. मारहाण करणारा रमेश म्हात्रे आमच्याच परिवारातला, त्याला समज देणार. मनसेच्या आरोपांनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब हे आक्रमक. मुंबईच्या पायधुनी परिसरामध्ये 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी वॉचमन पोलिसांच्या ताब्यात. संतप्त नागरिकांकडून पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी, आरोपींवर कठोर कारवाईसाठी नागरिकांकडून रास्ता रोको. पायधुनीतील अत्याचार प्रकरणी नराधम वॉचमनला आज कोर्टात हजर करणार, तर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी होणार. आरोपी विरोधात इतर काही गुन्हे दाखल आहेत का याचाही तपास सुरू. सर्वच या ठिकाणी खटल्यामध्ये नसरापूरप्रमाणे तातडीनं न्याय का मिळत नाही? आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही. शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीनं लागू करणं अत्यंत आवश्यक. मुंबईच्या पायधुनीमधील घटनेवरून रोहित पवारांचं ट्विट. मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय गाडींचं पालिका आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र. दहिसरहून येताना ट्रॅफिकचा त्रास होत असल्याचंही पत्रात उल्लेख, तर भायखळ्यामध्ये अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी गाडींचे प्रयत्न. हिंगोलीचे फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांना शिवसैनिकांचा फोन. पक्षांतर का केलं असं म्हणत शिवसैनिकांना आष्टीकरांना जाब विचारला, तर तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही. शिवसैनिकांना आष्टीकरांना सुनावलं. ताज हॉटेलला धमकीचा फोन. तुर्भे परिसरातून आल्याचं उघड, तर दक्षिण मुंबईतील हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन. दाऊदनं हॉटेल ताजमध्ये बॉम्ब ठेवला असं पोलिसांना सांगण्यात आलं होतं. भायखळ्यामध्ये मोहरम मिरवणुकीत विषारी गोळ्यांचं वाटप प्रकरण, तर आरोपींच्या मोबाईलमध्ये संशयास्पद ईमेल सापडले. मोहरम मिरवणुकीमध्ये घातपात करण्याचा प्रयत्न असल्याचं या तपासणीतनं उघड. आरोपी फैयाज प्रेमजीच्या मोबाईलमधून ही बाब उघड. उल्हासनगरात शिक्षकांना बीएलओच्या ड्युटी दिल्यामुळे शिक्षणावर परिणाम. 6 शिक्षकांवर 1ली ते 10वीचा भार, तर शाळेमध्ये एकूण 12 शिक्षकांची मंजूर पदं असली तरी 2 पदं रिक्त, तर 4 शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी. जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला आणि काश्मीर खोऱ्यातील इतर काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. 3.6 रिक्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचं तिकीट बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटात सर्व तिकीटं फुल, तर अनेक महत्त्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्ट देखील संपली. त्यामुळे कोकणवासियांची चिंता वाढली असून बाप्पाच्या दर्शनासाठी गावी जायचं कसं? चाकरमान्यांसमोर प्रश्न. कांदिवलीमधील पोईसर या नदीमध्ये कचरा साचल्यामुळे नगरसेविका मनीषा यादव आक्रमक, तर नाला सफाईच्या कामावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी बीएमसी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाहणी करण्याचं आवाहन केलं. सांगलीमधील मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावरून राजकीय वाद चिघळला. खासदार विशाल पाटलांच्या विधानानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सुरेश खाडे यांची ही टीका. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात या ठिकाणी नागरिक आक्रमक. सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर शहर कडकडीत बंद. बेमुदत शहर बंदला मोठा प्रतिसाद. शनिवारी भर दुपारी एका युवा हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सर्वपक्षीय एकवटले. लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये कॉपर केबलची चोरी करणाऱ्यांना अटक. 2.5 लाखांचा मुद्देमालही जप्त. केबल चोरीचे 9 गुन्हे उघडकीस. चंद्रपूर पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांमधील 198 जामिनावरील आरोपींची घेतली ओळख परेड, तर जामिनाच्या अटी मोडल्यास जामीन रद्द करण्याचा पोलिसांचा इशारा. साताऱ्याच्या फलटण तालुक्यामधील होळ या ठिकाणी एफडीए कडून बनावट दूध रॅकेट उद्ध्वस्त. 4 किलो औद्योगिक पावडर, 3 किलो नॉन डेअरी क्रीम आणि 1 मिक्सर जप्त. 5 जणांवर गुन्हे दाखल. तर पालघर जिल्ह्यातील बोईसर चिल्हार या मार्गावर गुरे चोरीचा प्रकार उघडकीस. शिगाव परिसरातनं गुरे स्कॉर्पिओमध्ये भरून पलायन करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न. ग्रामस्थ आणि गोरक्षकांकडून चोरट्यांचा पाठलाग. शेतामध्ये स्कॉर्पिओ सोडून चोरट्यांचे पलायन. चंद्रपूर पोलिसांकडून 66 लाखांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जळून नष्ट. दरम्यान 51 गुन्ह्यांमधील मुद्देमालाची पोलिसांकडून विल्हेवाट. 310 किलोहून अधिक गांजा, 420 ग्रॅम एमडी आणि 76 ग्रॅम गर्द जाळून टाकल्यात. लातूरमधील अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल. रेणापूर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं, तर मारहाण करतानाचा हा व्हिडिओ समोर. या व्हिडिओत दिसणाऱ्या 8 जणांवर गुन्हे दाखल.
छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड या ठिकाणी जळगाव महामार्गावर पिकअपची अवजड वाहनांना धडक तर केबिनमध्ये अडकलेल्या चालकाची ग्रामस्थांकडून 15 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर सुटका. धावत्या मेमू लोकलमधून महिलेला धक्का देत हत्या. गोंदिया जिल्ह्यातील गणखैरा या ठिकाणी रेल्वे स्थानक परिसरातली ही घटना. छत्तीसगड राज्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये एकावर तलवारीनं हल्ला करत हाताचे पंजे तोडल्याची गंभीर घटना. दरम्यान विक्रम डांगडे याला पोलिसांकडून अटक. इतर आरोपी फरार. जुन्या वादातनं हल्ला केल्याची माहिती. अधिकचा तपासही सुरू. नागपुरातील कपिलनगर परिसरामध्ये 10 रुपयांसाठी मजुराची हत्या तर चहा विक्रेत्यानं हत्या केल्याची माहिती समोर. सहारे पेट्रोल पंपाजवळ मजूर मनोज यादवची धारदार शस्त्रांनी हत्या. कपिलनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय. बुलढाण्याच्या खामगाव शहरातील प्रसिद्ध डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू. डॉक्टर गोपाल सोनी यांचा त्यांच्याच शेतामध्ये संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळलाय. खामगाव ग्रामीण पोलिसांकडून 3 संशयितांची कसून चौकशी. मृत्यू नैसर्गिक की घातपात याविषयी खामगाव पोलिसांचा तपास सुरू. पुण्यातील पानशेत धरण फुटीच्या घटनेला 65 वर्ष पूर्ण तर मावळा जवान संघटनेकडून पानशेत धरण माथ्यावर स्मृती या विशेष कार्यक्रमाचं आयोजन. ज्येष्ठ व्यक्तींनी या घटनेच्या कटू आठवणी जाग्या करत इतिहास सांगितलाय. भंडाऱ्याच्या बावनथडी प्रकल्पातील जलसमाधी आंदोलन प्रकरणी 9 जणांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन आणि घोषणाबाजी केल्याचा त्यांच्यावर आरोप. नागपूर जिल्ह्यातील मोवाड या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या कामात निकृष्ट साहित्य वापरल्याचा नागरिकांचा आरोप. तर नव्या रस्त्यालाच इथे भेगा पडत असल्यामुळे चौकशी करून दर्जेदार काम करण्याची नागरिकांची मागणी. नागपूरच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठामध्ये रॅगिंग प्रकरणात 4 विद्यार्थ्यांच्या अटकेनंतर आंदोलन पेटलं. अंतर्गत चौकशी न करता थेट पोलिसात तक्रार केल्याचाही आरोप विद्यार्थ्यांकडून निश्चित व्यक्त. पालघरमध्ये भात लावणीच्या कामांना आता वेग. जिल्ह्यामध्ये तब्बल 76,000 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड. यंदा चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा. धाराशिवमध्ये बोगस बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत तर महाबीजसह विविध बियाणे कंपन्यांविरोधात 54 शेतकऱ्यांच्या तक्रारी. 125 एकरावर दुबार पेरणीचे संकट. शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. भंडारा जिल्ह्यामध्ये खरीपाच्या कामांना वेग. पवनी तालुक्यामध्ये भात लागवडीची काही दृश्य समोर. हिरवीगार शेतं झाली असली तरी या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा. रत्नागिरीमधील हर्डे या ठिकाणी ऐतिहासिक गोवा किल्ल्याची तटबंदी पुन्हा कोसळली. कोट्यवधींच्या संवर्धनानंतर सुद्धा मुसळधार पावसात तटबंदी ढासळल्यामुळे कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. पुण्यातील भोर वरंदा घाट परिसरातील भूस्खलन आणि नुकसानीची आमदार शंकर मांडेकरांकडून पाहणी. प्रशासनासमोर चर्चा करून रस्त्यावरील माती आणि राडारोडा तातडीनं हटवण्याचेही निर्देश. सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी 50.79% पोहोचली आहे. दौंडमधून धरणात 6,374 क्युसेक पाण्याची आवक सुरू. सध्या धरणातनं कोणताही विसर्ग नाही. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवडमधून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. संत सोपान काकांच्या सासवड नगरीतनं पालखी सोहळा मार्गस्थ. आज जेजुरीमध्ये पालखीचा मुक्काम असणार. साताऱ्याच्या कराड कोळे या ठिकाणी संत गाडगेनाथ महाराज पायी दिंडी पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. विधिवत विणा उचलून पायी दिंडीचं हरिनामाच्या गजरात दिंडी मार्गस्थ. अहिल्यानगरमध्ये आषाढी वारीनिमित्त धर्म सौधार्याचं या ठिकाणी दर्शन तर मुस्लिम समाजाकडून श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडीचं स्वागत. दरम्यान वारकऱ्यांना पाणी आणि अल्पोपहाराचं सुद्धा ऐक्य वाटतं. बाजीप्रभू देशपांडे यांच्या 366व्या पुण्यतिथीनिमित्त भोरच्या शिंद गावातील तरुणांकडून अनोखं अभिवादन. पावनखिंडीतनं 250 किलोमीटर प्राणज्योत आणून इतिहास या ठिकाणी उजाळला गेला. सोलापूरची जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी ठरली भारतातली बेस्ट डायव्हर ऑफ इंडिया. दरम्यान राष्ट्रीय स्पर्धेत 2 पदकांची कमाई. चेन्नई इथल्या नॅशनल ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक तिनं कमावलं. पंढरपूर आषाढी वारीसाठी बुलढाण्यातनं 225 बसेसची व्यवस्था. 45 भाविक एकाच ठिकाणी असल्यास गावात सुद्धा येणार बस. दरम्यान विशेष बस 19 ते 29 जुलै या कालावधीमध्ये सुविधा उपलब्ध राहणार. बुलढाणा जिल्हा कृषी हवामान केंद्रातील 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्ती आदेशाला औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर सुद्धा हवामान केंद्रातील कर्मचारी रुजू नाहीत. शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला मिळेना. नंदुरबारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जयंतीनिमित्त 13 ते 22 जुलै दरम्यान सेवा सप्ताहाचं आयोजन. रक्तदान, आरोग्य शिबिरं आणि सामाजिक उपक्रमांद्वारे जनसेवेचा संकल्प. नंदुरबारमध्ये 29 जुलैपर्यंत SIR मोहिमेचं आयोजन तर BLO घरोघरी
या ठिकाणी पोहोचणार. मतदार यादी अधिक अचूक होणार. दुहेरी नावं वगळण्याची प्रक्रिया सुरू. बीड पोलिसांच्या डीप आय एआय प्रकल्पाची राज्यस्तरीय पाहणी यशस्वी. एआय तंत्रज्ञानामुळे AIR आणि तपास कागदपत्र काही मिनिटातच तयार होणार. त्यामुळे पोलिसांचं काम अधिक वेगवान होणार. नंदुरबार जिल्ह्यातील खासगी शाळांमधील शिक्षकांसाठी तक्रार निवारण समितीची स्थापना होणार. शिक्षकांना न्यायालयाची पायरी चढण्याची गरज पडणार नाही. त्यासाठी जिल्हा स्तरावरच निर्णय घेतला जाणार. वेतन, बदली यासह पदोन्नतीच्या तक्रारींसाठी त्रिस्तरीय समिती कार्यान्वित. येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर राखीव वनक्षेत्र हिरवाईनं नटलंय. दरम्यान निसर्गरम्य वातावरणात हरिण आणि काळविटांचा मुक्त संचार. वन्य प्राण्यांच्या दृष्टीनं पर्यटकांचं लक्ष वेधलं. राज्यात शाळेमध्ये दिलेल्या गणवेशांच्या गुणवत्तेची तपासणी होणार. गुणवत्ता चांगली असल्यावरच ठेकेदाराची बिलं काढली जाणार. राज्यातील मुलांना गणवेश चांगल्या दर्जाचे मिळावेत यासाठी शिक्षण विभागाचा हा निर्णय. राज्यातील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक, तर पुढील आदेश येईपर्यंत पदोन्नती नको. प्राथमिक शिक्षक संचालनालयानं 14 मे रोजी जारी केलेलं पदोन्नती पत्रक रद्द. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा हा आदेश. महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त होणार. 3 वर्षात 145 उड्डाणपुलांचं उद्दिष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. रेल्वे फाटक ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना. पुण्यामध्ये 4 दिवस पावसाची शक्यता कमी. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. मात्र गेल्या 4 दिवसांपासून पावसाची विश्रांती. पुण्यातील 2047 पर्यंत लोकसंख्येनुसार जल आराखडा तयार करणार. दरम्यान पुणे महानगर क्षेत्रात भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी सर्वसमावेशक जल आराखडा तयार करण्याचं काम सुरू. पाण्याचे हे नवीन स्रोत शोधण्यावर भर दिला जाणार. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये 16.80% पाणीसाठा. गेल्या वर्षी याच धरण साखळी क्षेत्रात 20% पाणीसाठा होता. पीएमपीच्या ताब्यात 84 नवीन ई बसेस दाखल होणार. तर यामुळे गर्दीच्या मार्गावर दररोज 200 अतिरिक्त फेऱ्या वाढणार. तर सुमारे 15,000 प्रवाशांना यामुळे दिलासा मिळणार. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या 25 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले. दौंड मनमाड मार्गे रेल्वे गाड्या आता वळवल्या. तर लोणावळा कर्जत दरम्यान बोरघाटात लोहमार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम अद्यापही सुरू आहे. पुणे सातारा रस्त्यावर शंकर महाराज उड्डाणपुलावर एकाची हत्या. डोक्यात सिमेंटचा गठ्ठू घालून हत्या करण्यात आली. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेची तयारी सुरू. बीएमसी यंदा सुद्धा पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेणार. गणपती मूर्तिकारांना महापालिका 25,400 लिटर मोफत पर्यावरणपूरक रंग देणार. निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या थकीत रकमेवर 9% व्याज देण्याचे आदेश. तर मुंबई उच्च न्यायालयानं बेस्टला आदेश दिलेत. निवृत्ती लाभ कधी मिळणे अपेक्षित होता तो कधी मिळाला यानुसार आता लाभ मिळणार.